पाहिजे. त्या काय म्हणल्या, हो प्रभू, जरी तुमच्याकडे काही नसला पण माझ्याकडे ना, मी देते, मी नाही विसरले हनुमंताला. तेव्हा हनुमंताकडे गेल्या, हनुमंताला बोलावलं. इकडे काय माते आले हनुमंत. मग पार्वती माता म्हणतात की हे बघ, जरी तुला प्रभू रामचंद्र विसरले असतील तरी मी नाही विसरले. सीता मातेने नवरत्नांचा हार गळ्यातून काढला, हनुमंताला दिला. की तो जनक राजाने त्यांच्या लग्नामध्ये तो हार सीता मातेला दिला होता. त्या हाराचं मूल इतकं होता की पृथ्वीचं मूल एका साईडला व त्या हाराचं मूल एका बाजूला. इतका मूल्यवान हार सीता मातेने हनुमंताला दिला. हनुमंत गेले, एक मणी फोडायचा, पाहायचा, खाली टाकायचा, एक मणी फोडायचा, पाहायचा, खाली टाकायचा. हा प्रकार सीता मातेने पाहिला. राग आला, हो, की एवढा नवरत्नांचा हार मी हनुमंताला दिला आणि तो फोडतोय, त्याची मणी फोडतोय. हनुमंताकडे गेल्या, हनुमंत तोय. तेव्हा हनुमंत सीता मातेला म्हणतात की माते, हे मणी मी का फोडतोय, ह्या मण्यांमध्ये मी प्रभू रामचंद्रांना पाहतोय. तेव्हा सीता माता म्हणतात, अरे तुला जर प्रभू रामचंद्रांनाच पाहायचंय तर समोर बसलेत ना, बसले, तू त्यांना बघ, मण्यात पाहायची गरज काय. बरं ते जाऊ दे, मण्यांतर नाहीच, पण तुझ्या हृदयात तरी आहेत का प्रभू रामचंद्र. तेव्हा हनुमंताने आपल्या नखाने, तीक्ष्ण नखाने तारकन आपली छाती फाडली. हो, फाडून आपली छाती दाबिले प्रभू भगवान, एक मुखान बोला मान, एक मुखान बोला बोलते रे हनुमान. सीता माते सहित प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांना घडवलं. म्हणजे त्यांनी काय केलं, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. एवढंच नाही तर माझ्या जनाबाईंनी सुद्धा हरी हृदयात साठविला. हो, जनाबाईंचा अधिकार एवढा होता की जनाबाईंनी जर झाडून काढला तर साक्षात पांडुरंग केर भरायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. हो, पहाटे उठायच्या व जात्यावर दळण दळायच्या व विठ्ठलाला आळवायच्या. हल्ली कोण पहाटे उठत नाही. पूर्वी ब्रह्मस्नान केलं जात. सांगायचं झालं तर 3 ते 4 केलं जातं ना, त्याला ब्रह्मस्नान म्हटलं जातं. आणि 4 ते 6 केलं जातं त्याला मनुष्य स्नान म्हटले. आणि 6च्या पुढे जे केलं जातं त्याला राक्षसी स्नान असं म्हटलं जातं. आता तुम्हीच बघा की तुम्ही कोणत्या टप्प्यात बसता. विठाला 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 पूर्वी स्त्रिया पहाटे उठायच्या. हो, तर उदाहरणच जर द्यायचं ठरलं तर पूर्वीचे मराठे रण में काटे लेकिन पीछे नहीं हटे. हो, पण आत्ताचे मराठे लवकर उठे, चहावर सुटे, कपाचा दांडा तुटे, लेकिन चहाचा घोट नाही मिटे. विठाला विठाला विठाला. ओव्या गाव्या तोच विठ्ठलाने विटेवरून तार केला, विटेवरून उडी मारावी आणि जनाबाईला दळण दळू लागावं इतका अधिकार माझ्या जनाबाईंचा होता. हल्लीच्या जनाबाईंचं जर सांगायला गेलं तर आता कोण जात्यावर दळतच नाही. आता कुणाच्या घरी जात्यावर हात वर करा, हात वर करा. बरं जाऊ द्या, जाता म्हणजे काय ते तरी माहितीये का नाही.
की जात म्हणजे काय, काही काहींना अजून एवढं माहित नाही. अहो पुन्हा तर असा प्रश्न येईल पोरांना पेपर मध्ये, जात म्हणजे काय, लगेच पोरं उत्तर लिहितील. पूर्वीच्या काळी दळण दळण्यासाठी जे साधन वापरलं जायचं त्याला जात असे म्हणतात. विठाला 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 विठाला. जनाबाई पहाटे उठायच्या ओव्या गावीच्या, पण ओव्या कुणासाठी गावीच्या, काय भावासाठी, कोणासाठी, तशा ओव्या गात नव्हत्या. विठ्ठलासाठी ओव्या गायच्या. कोणत्या गायच्या? सुंदर माझे जाते गे फिरते बुरा गावा कौतुके तुझे वाचना. सुंदर माझे बोलवायच्या. हल्लीच्या जनाबाई आता तर कोण जळतच नाही, पण एखादं काम नसलं तर एखादी बसती. अहो एक मावशी, काम नसतं सगळं आवरलेलं असतं, काय करावा, झोपता येत नाही दुपारची, म्हणून जात घेती, थोडस घेती चिपटभर आणि बस पोव्या म्हणायला सुरुवात करते. ती काय भगवंतासाठी म्हणत नाही. हो, ती पहिली ओवी सुरू करते. वाटच्या ग वाट सरा काय पाहतो वाड्याला आणि सोन्याचं कुलूप माझ्या आंब्याचा ग अंबरस पाणी घालून केला नाच आणि माझ्या गंगूला नवरा मिळाला. झाडाखाली बंधू माझा दारू काढी आणि कोणी मेल्यानं लावली साडी. आली शेजारची तिच्या शेजारीच मुसलमान बाबी राहत असते. ती पळतच येते. ती काय म्हणती, मावशी तुम बहुत अच्छा राहती हो. मग आता मावशीचा तर चालच पाहून घ्या. मावशी म्हणती, ती म्हणती तुम बहुत अच्छा गाती हो, मुझे भी सिखा दो, मुझे भी सिखा दो. ती म्हणती तुम्हें सीखना है तो कल दोपहर मेरे घर आ जाना. बरी दीदी, ती म्हणती इसको कुट्टा बोलते हैं, इसको जात बोलते हैं, एक पाय लंबा करने का एक पाय खड़ा करने का और मेरे माग माग म्हणणे. ती म्हणती बर. ती ओव्या गायला सुरुवात करते ना मावशी, तिला शिकवायच्या. ती माझा भाऊ मुंबईला गेला, कारण हिची भाषा वेगळी तिची भाषा वेगळी. हिची भाषा तिला येत नाही, तिची भाषा हिला येत नाही. अहो दोन भाषा एकत्र आल्या ना, तिसऱ्या भाषेचा जन्म होतो महाराज. एक म्हणतो ताई संस्कृत फार सोपं आहे. मी म्हणलं कसं काय? हो अहो जर संस्कृत इतकं सोपं असतं ना तर भगवंत अरे घेऊन गीतेवर टीकाच कशाला करायला लागली असती. बरं म्हणत. मी म्हणलं सांग कस काय सोपं आहे. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम विठाला 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 विठाला. इंग्लिश इज अ व्हेरी सिम्पल. कस काय? तर आय एम गोईंगड जात होते. काऊ वॉज कमिंगड गाई येत होती. ती शिंगड तिचं इन माय टंगड घुशिंगड म्हणून आय एम कायम चलंगड विठाला विठाला. अशाच या दोघींच्या भाषा एकत्र आल्या. मावशी म्हणते माझेला गेला, आता हिला तरी बी येत नाही. ती मावशी पुन्हा म्हणती माझा भाऊ दिल्लीला गेला. आता पण तिला हुशार असती. हो ती पदर कुस्तीन म्हणती जिधर जिधर तेरा गया उधर उधर मेरा भी गया. विठाला विठाला.
साठवायचा आहे तर काय केलं पाहिजे, तर आतील घाण बाजूला केली पाहिजे. तू म्हणता ना आत काय घाण आहे आता, गटारापेक्षा जास्त घाण आतमध्ये. हो, कोणती घाण? लोभ, अहंकार, द्वेष, मत्सर, राग, घृणा, क्रोध, इतकी घाण आपल्या हृदयामध्ये. तेव्हा हरी हृदयात येईल, आणावं लागणार नाही, आपोआप येईल. मग हरी हृदयात साठविला तर आपल्याला कोणता फायदा होतो, हेच अभंगाचं द्वितीय चरण. आपल्याला काळाची भीती राहत नाही. एरझार जन्म मरण रूपी एरझार संपली म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, झाला सफळ या पार, आमचा परमार्थ सफल झाला. का? आता काळाची भीती राहिली नाही. प्रत्येक वस्तूंमध्ये भय, प्रत्येक वस्तूंमध्ये भय. जर सांगायचं झालं, भोगे रोग भयं कुले स्थिती भयं वित्तेन्द्रुपालाद भयं माने दैन्य भयं बले रिपु भयं रूपे जराया भयं शास्त्रे वाद भयं तपेन्द्रिय भयं काये कृतान्ताद भयं सर्व वस्तु भयान्विनं विष्णोर्पदं निर्भयं. भोगे रोग भयं, भोगे तिथं रोगाची भीती आहे. भोगे रोग भयं कुले च्युती भयं, उंच कुलाला पतनाचे भय. वित्तेन्द्रुपाला, जो वित्तवान आहे धनवान आहे त्याला चोराची भीती आहे. माने दैन्य भयं, ज्याला जगामध्ये वावरण्यासाठी वेगळाच काहीतरी मान आहे त्याला अपमानाची भीती आहे. माने दैन्य भयं बले रिपु भयं, जो बलवान आहे त्याला शत्रूची भीती आहे. रिपु भयं रूपे जराया भयं, हो, जो सुंदर आहे त्याला वृद्धपणाची भीती आहे. शास्त्रे वाद भयं, जो शास्त्री आहे जो पंडित आहे त्याला वादाची भीती आहे. उदाहरणच, एका पंडितांनी इतकं काशीमध्ये अभ्यास केलेला असतो महाराज, त्याचा अभ्यास पूर्ण झाला, तो गावाकडे आला. काय करावं, त्यांनी काय केलं, एका बैलगाडीमध्ये सगळे ग्रंथ भरले. ज्याचा त्याने अभ्यास केला होता तेवढे ग्रंथ बैलगाडीत भरले आणि ते बैलांच्या मदतीनं ठेवला आणि तो लावला. रस्त्याने जात असताना, असंच आपल्या गावातून जात असताना, तेव्हा त्याला दोन माणसांनी विचारलं, का रे तू असा कंदील का लावलाय, आता तर किती उजेड आहे. तो म्हणतो, हे बघा, मी पाठीमागं जेवढे ग्रंथ आहे बैलगाडीमध्ये तेवढे ग्रंथांत कोणताही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देईन आणि जेव्हा देणार नाही तेव्हा हा कंदील विझवण. बर, त्या दोन्ही माणसांनी एक एक प्रश्न विचारला, उत्तर दिले, पुढे गेला. असंच आपल्या शेतकरी तो नांगर धरत असतो रस्त्याच्या कडेला,
तो म्हणतो अरे थांब. तो का? अरे दिवसा डवळे तू कंदील का लावलाय, तुला दिसत नाही का? तो म्हणतो हे बघा मला दिसत. आणि तू मग का लावलाय? तो म्हणतो हे बघा तुम्ही शेतकरी, तुम्हाला काही समजणार नाही पण तरी सांगतो. मी एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलाय, कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर देईन. आणि जेव्हा देणार नाही तेव्हा कंदील विजवण. बर तो नांगर धरत असताना ते नसतं का ते रूम ते आणतं, त्याला विचारतं याला काय म्हणतात. आता ते कोणत्या ग्रंथात लिहिलंय का हो त्याला काय म्हणतात उत्तर देता येत नाही. दुसरा प्रश्न विचारतो हे कुठे मारलं तर कुठे लागल. पण त्याला उत्तर देता येत नाही. म्हणतो तुम्हीच द्या. म्हणतो हो बघ याला रूम म्हणतात आणि जिथं आणलं तिथंच लागल ना. इतका विचार करायची गरज होती का? हो म्हणजे जो शास्त्री आहे लगेच त्याने दिवा कंदील विजवला. हो म्हणजे जो शास्त्री आहे जो पंडित आहे त्याला वादाची भीती आहे. शास्त्रे वाद भयम तपेंद्रिय भयम. हो जो तपश्चर्यावान आहे त्याला इंद्रियाची भीती आहे. काये कृतांतात भयम. शरीराला काळाची भीती आहे. सर्व वस्तू भयान्विनम. हो सर्व वस्तूंमध्ये भय आहे. हो फक्त विष्णूच्या पदाजवळ आपल्याला भय नाही. पण आपल्या हातात तर हरी आलाय. आपल्या हातात हरी आलाय मग आपल्याला कशाची चिंता नाही. तेच अभंगाचं नामस्मरण करा. म्हणून आपणही एकदा नामस्मरण करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. वाजवत आहे हार्मोनियम वाले हार्मोनियम वाजवत आहे. तुम्ही फक्त श्रवणच करताय. टाळी तर कोणी वाजवतय कोणी नाही. म्हणून सगळ्यांनी पुरुष वर्ग स्त्री वर्ग नाही पुरुष वर्गाने सगळ्यांनी हात वरती करा. हात वरती करा आणि माझ्या माग म्हणायचं नारायण 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 नारायण.
बरं जाऊ द्या. बरं माझ्या मागे म्हणा नामदेव जनाबाई हेच अभंगाचं शेवटचं चरण. कोणीही उरू देऊ नको. जाता जाता एवढंच सांगून जाते की आई वडिलांची सेवा करा. हो, आपण जर आता नाही केली तर आपलीही परिस्थिती तशीच होऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. हो, जर उदाहरणच द्यायचं ठरलं तर एक वारकरी
इतका कमावतो एकुलता एक मुलगा असतो महाराज. हो, खूप कमवून ठेवतो. पण लग्न झालं, सावधान, पुढे धोका आहे. ती लग्न झाल्यानंतर थोडे दिवस जातात, पण बायको फुसफुस करते. ती म्हणते की हे बघा असं होतं तसं होतं. मग तो म्हणतो अगं तू दररोज तक्रारी करतेस, पण मी काय करू? तेव्हा ती म्हणते माझ्याकडे ना, मी सांगते. पण तो VIP असतो चांगला नोकरीला. ती म्हणते हे बघा आपल्या बंगल्यासमोर एक पत्र्याचं शेड ठोका, तिथं त्यांना ठेवा. एक 2 कॉट टाका आणि एक किचन मध्ये, माझ्या किचन मध्ये एक घंटी लावा. त्यांनी तिकडून ओढायची, मग वाजल्यावर मी बरोबर पोहोच. त्याला इतकी आयडिया आवडली. ते शेड ठोकत तिथं ठेवून ठेवत. आई वडिलांना वाईट वाटत. हो, की ज्याच्यासाठी एवढं कमावलं करावं. हो, म्हातारी दररोज म्हणते हो आपण असं किती दिवस करणार? मी उद्या बेल वाजवणार नाही, मी काहीच करणार नाही, मी असाच प्राण हे करून देईन, सोडून देईन. तेव्हा म्हातारा म्हणला की आपले जात आणि आपलेच ओठ, आपण तरी काय करणार, जाऊ दे. पण ती म्हातारी नाही. मग काय होतं, ती बेलच वाजवत नाही. मग म्हाताराही म्हणतो जाऊ द्या, आपण तरी कशाला हे करावं. तोही बेल वाजवत नाही. हो, नंतर 1-2 दिवस होतात. तेव्हा ह्याला त्या मुलाला सुट्टी असते. ती म्हणते का ग बेल वाजली का? ती म्हणते अहो 2-3 दिवस झाले बेलच वाजत नाही. ती म्हणते केव्हा सांगणार? मग तो जातो, बघतो. ओम गणानां त्वा गणपती जय. आई दरवाजा उघड, मी चुकलो ग. पण आतून दरवाजा उघडत नाही. हो, बाबांना आवाज येतो, बाबा तुम्ही तरी उघडा, मी चुकलोय, तुम्ही आता तरी दरवाजा उघडा. पण दरवाजा उघडत नाही, कारण दोघांनाही प्राण सोडलेला असतो. खूप रडतो, पण त्यावेळी रडण्याची वेळ